नमो बुद्धाय. जय भीम. मी भिक्खू धम्मशील थेरो बीडवरून आलेलो आहे. आज या ठिकाणी महाविहार बावरीनगर दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी एक दिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे. या शिबिरासाठी विश्वव्याख्यात असलेले जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान विपස්සना आचार्य पूज्य भदंत विनय रक्षिताजी महाथेरो हे या शिबिराला या ठिकाणी संचालन करत आहेत. ते विपස්සना आचार्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे शिबिर या ठिकाणी होत आहे. मराठवाड्यामध्ये 10 दिवसाचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. बीड असेल, माजलगाव असेल, पूर्णा असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल और जालना आहे, औरंगाबाद आहे, अशा अनेक ठिकाणी एक दिवसाच्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले गेलं आहे. या शिबिराचं जे टायटल आहे सत्य अन्वेषण शिबिर. त्याचा अर्थ होतो की सत्याचं सखोल संशोधन करणे, सत्याच्या मुळापर्यंत जाणे, त्याला तुकडे करून विश्लेषण आणि विघटन करून तो सिद्धांत समजून घेणे हा त्याचा अर्थ होतो. या शिबिरामध्ये ध्यान साधना, बुद्धवंदना, त्रिसरण पंचशील, मानवी मूल्य, नीतिमूल्य काय आहे, धम्म काय आहे, अधम्म काय आहे, बौद्ध धम्माची कुठल्या प्रकारची म्हणजे तत्वप्रणाली आहे, बाबासाहेबांना कोणत्या प्रकारची धम्मक्रांती अभिप्रेत होती, बौद्ध समूहाने किंवा अनेक या समूहातील कुटुंबाने एक आदर्श कुटुंब कसं घडवायचं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना संस्कार देऊन यथायोग्य शिक्षण कशा प्रकारे घ्यायचं आहे, बाबासाहेबांची क्रांती, धम्मक्रांती असेल, शिक्षण क्रांती असेल, हे पुढे कशी घेऊन जायची आहे, या सर्व संदर्भामध्ये सुंदर असं विवेचन आदरणीय भदंत विनय रक्षिताजी महाथेरो करतात. सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर चालत असते. अगदी बोर्डावरती लिहून भंतेजी एक सिद्धांत सुस्पष्टपणे सांगत असतात आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे लोकांना संबोधन होतं, लोकांना मार्गदर्शन मिळतं, बुद्ध तत्वज्ञान समजून घेण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचा लाभ मिळतो. आणि म्हणून हे शिबिराचं आयोजन वर्षावासाच्या पूर्व काळामध्ये या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. आज आमचा 6वा दिवस आहे. या ठिकाणी डॉक्टर SP गायकवाड साहेब, भंते बुद्धभूषण, भदंत प्राध्यापक डॉक्टर M सत्यपालजी, भदंत रेवत बुद्धीजी यांच्या सहकार्याने महाविहार बावरीनगर या ठिकाणी हे सुंदर असं शिबिर आयोजित केलं गेलं आहे. शेकडो उपासक उपासिका या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. येत्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपण शिबिर घेणार आहोत. आदरणीय भंतेजी फार विद्वान भंतेजी आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. मेकॅनिकल ते इंजिनियर होते. श्रीलंकेमध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. तब्बल 11 वर्ष श्रीलंकेमध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा गहन अभ्यास केलाय. त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर महाबोधी सोसायटी बेंगलोर या ठिकाणी त्यांनी 9 वर्ष भिक्खू संघाला ट्रेनिंग देण्याचं काम केलेलं आहे. सध्या परिस्थितीमध्ये ते विपස්සना आचार्य असून 5-6 महिने भारतामध्ये आणि 5-6 महिने ते विदेशामध्ये थायलंड, जपान, कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशामध्ये भंतेजींना बोलवलं जातं. परंतु यावेळेस त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा मराठवाड्याला वेळ दिला आहे आणि म्हणून आम्ही ठिकठिकाणी ह्या एक दिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचं आयोजन करत आहोत. त्याचा हा आता महत्वपूर्ण आपल्या नांदेडचा दिवस आहे. महाविहार बावरीनगर दाभड या ठिकाणी तेव्हा अनेक लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. येत्या काळामध्ये पुन्हा त्यांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. उद्या आम्ही औरंगाबादला जाणार आहोत. 16, 17 आणि 18 3 दिवसाचं औरंगाबादला विविध भागामध्ये संग्रामगिरी असेल, भावसिंगपुरा असेल किंवा तिथले आणखी 2-3 ठिकाणी ते नियोजन केलं गेलं आहे. पुन्हा शेवटी 19 तारखेला समर्प होणार आहे हिंगोलीला आणि 20 तारखेला भंतेजी पुन्हा रवाना होणार आहेत आणि पुन्हा काही पुढच्या काळामध्ये जिथे काही राहिलेलं ठिकाण आहे तिथे पुन्हा आम्ही शिबिर त्या ठिकाणी लावणार आहोत.